असं होतं ना की आपण जेव्हा प्रोफेशनली खूप सक्सेसफुल व्हायला जातो तेव्हा पर्सनल कुठेतरी थोडंसं दुर्लक्ष होऊ शकतं, कधी कधी जास्त होतं. आपण जेव्हा पर्सनली खूप ॲक्टिव्ह व्हायला जातो प्रोफेशनल आपलं हलू शकतं, राईट. हा बॅलन्स खरं तर ना करणं खूप गरजेचं आहे, जो अनेकांना जमत नाही. मेघा, मी तुला टिप्स नाही विचारणार, बट तुझं सिक्रेट काय आहे? या गोष्टी तू इतक्या व्यवस्थित कशा बॅलन्स करत आली आहेस गेली इतके वर्ष? आपण असं म्हणतो ना, मौके की नजाकत को समजना. कुठल्या क्षणी कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी देणं आवश्यक आहे हे समजून त्या पद्धतीने आपला टाइम डिवाइड करणं. 2014 पर्यंत ॲज आय सेड फिल्म्स वगैरे छान करत होते आणि 2015 मध्ये माझं लग्न झालं आणि यू नो की आमची फॅमिली कशी आहे. सो आदित्य आणि आदित्यचा मुलगा, आदित्यची फॅमिली ही सगळी माझ्या आयुष्यात नव्याने येणार होती. मी आणि साक्षी आदित्यच्या आणि आदित्यच्या आधीच्या फॅमिलीमध्ये आम्ही इन्क्लूड होणार होतो. त्यामुळे मला कुठेतरी हे एक व्यवस्थित माहिती होतं की नॉर्मल फॅमिलीजपेक्षा आपल्या फॅमिलीला ॲडजस्ट व्हायला थोडा वेळ लागणार आहे आणि तो वेळ आपण दिलाच पाहिजे. आणि तो देण्यासाठी मी ठरवलं होतं की आपण ॲटलिस्ट 1 वर्षाचा कंप्लीट गॅप घेऊया. बिकॉज साक्षी आणि वेदांत दोघेही नेमके अशा एजमध्ये होते की आता ते टीनेजमध्ये जाणार होते दोघेही. सो त्यांच्यासोबत एकमेकांना, म्हणजे साक्षीला आदित्यला एक्सेप्ट करणं आणि वेदांतने मला एक्सेप्ट करणं, हे सगळं जमवाजमव करण्यासाठी ना मला मॅक्सिमम टाईम माझ्या फॅमिलीसोबत स्पेंड करायचा होता. सो मी तो पूर्ण वेळ, म्हणजे 1 वर्ष मी असं ठरवलं की हे डेडिकेटेडली आपण आपल्या कुटुंबाला देऊया. कारण तेव्हा जर ती एक गोष्ट केली नसती तर कदाचित आतापर्यंत सगळं विस्कटलेलंच राहिलं असतं. आणि खरोखर वेळ लागतो अशा वेळेला. म्हणजे जेव्हा रिमॅरेज किंवा अशा काही गोष्टी असतात, 2 वेगळ्या फॅमिलीज एकत्र येणार असतात, तेव्हा तुम्हाला त्याला वेळ दिलाच पाहिजे. एनी हाऊ, कितीही काम करण्याची तुम्हाला गरज भासत असली, 2 पैसे कमी कमवले चालतील, पैसे आयुष्यात पुन्हा कमवता येतात. पण त्या क्षणी जर तुम्ही ती नाती व्यवस्थित जोडून घेतली नाही तर मग ते आयुष्यभराचं, जसं आपण म्हणतो ना, एखादी आपण सर्जरी करतो, एखाद्या शरीरावर समज इथं कुठेतरी आपण टाके घातलेत, हे फाटलं होतं पूर्ण समज, आणि इथं तू टाके घातलेत, ते जोडलंयस, 2 स्किनला एकत्र आणलंयस, तू जोडलंय, आणि त्याला त्या टाक्यांना हील व्हायला जेवढी गरज आहे तेवढा काळ तू नाही दिला, ते फाटेल, ते उसवेल. सो त्याला हिलिंगसाठी आणि त्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही तो वेळ दिलाच पाहिजे. मी खूप प्रकर्षाने, म्हणजे समोरून इतक्या छान छान टेम्पटिंग ऑफर्स येत असतानाही मी ठरवलं की मला आत्ता जर मी ही वेळ माझ्या कुटुंबाला नाही दिली तर कदाचित माझं कुटुंब कधीच एकत्र येऊ शकणार नाही. आणि आय वॉज सो राईट. आता माझ्या लग्नाला ऑलमोस्ट पुढच्या वर्षी 10 वर्ष होतील. तर मला असं वाटतंय की मी खूप करेक्ट टाईम तो दिला माझ्या कुटुंबाला.